नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत। ही रांगोळी काढायला देखील खूपच सोपी आहे आणि तुम्ही व्हिडिओ प्लीज संपूर्ण बघा, स्किप न करता। तर या व्हिडिओ आधी मी श्रावणासाठी किंवा तुम्ही प्रदोषमध्ये किंवा शिवरात्री जे आपले येतात तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बेलपत्राची व डमरूची आपली रांगोळी काढू शकता। तर बॉर्डरची रांगोळी तुम्ही अशी देवाऱ्यासमोर देखील ही काढू शकता। तर तो व्हिडिओ देखील तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात। तर चला तर मग रांगोळी काढायला सुरुवात करूया। तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी खूप आवडेल। तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारे ठिपके काढून घेऊयात। तर आता सुरुवातीला जी खाली 4 ठिपक्यांची लाईन आहे तर त्याच्यामधले जे 2 ठिपके आहेत व त्याच्या समोरचे 2 ठिपके आहेत यांच्यावर आपण रेष ओढून घ्यायची आहे आणि एक स्क्वेअरचा आकार तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। तर जसं आता इकडे एक स्क्वेअर तयार केलं तुम्ही बघू शकतात की सर्व ठिकाणी पण असेच आपल्याला 2-2 ठिपके दिसत आहेत। तर त्यावर देखील आपण स्क्वेअर तयार करून घेऊ। म्हणजे 4 ते 4 ठिपक्यांची रांगोळी तर त्याच्यावर आपले असे 4 स्क्वेअर तयार होतात। तर त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला असे त्यांच्यामध्ये 2 उभ्या आणि 2 आडव्या रेषा अशी बरोबर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही 3 रेषा देखील त्या पद्धतीने ओढू शकतात। आता त्यानंतर मी आजूबाजूला असे मधोमध एक ठिपका वाढवून घेतलेला आहे। तो एक ठिपका काढल्यानंतर आपल्याला जे आपण असे स्क्वेअर काढलेले होते त्यांना फक्त आपल्याला त्या ठिपक्याला जोडून द्यायचं आहे आणि रेषा काढून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने पहिली लाईन आपली जोडून झालेली। तर आता दुसऱ्या पण लाईन मी जोडून घेत आहे। आता मी ही डिझाईन काढली आहे। तुम्हाला जर तिकडे गोल आकार काढायचा असेल किंवा कळीसारखा आकार काढायचा असेल तर तो तुमच्यावर आहे। तर तुम्ही त्या पद्धतीने रांगोळीमध्ये चेंज करू शकतात। आता ही डिझाईन काढल्यानंतर आपले जे 2 स्क्वेअर आहेत त्यांना आपल्याला फक्त ते जे आपण बाहेर ठिपके काढलेले होते त्यांना आपल्याला असं जोडत जायचं आहे। तिघी ज्या उभ्या रेषा आहेत त्या स्क्वेअरच्या तर त्या मी अशा त्यांना अर्ध गोलाकार करून जोडून घेत आहे। तर इकडे मी मध्ये 3 रेषा घेतलेल्या होत्या मधल्या भागाने आणि म्हणून मी बाहेरच्या भागाने पण गोलाकार काढताना 3च रेषांचा वापर केलेला आहे। तर ही रांगोळी काढायला खूपच सोपी आहे। तर फक्त आपण यासाठी 4 ते 4 ठिपक्यांचा वापर केला आहे आणि अतिशय सुंदर रांगोळी आपण 4 ठिपक्यांचा वापर करून काढू शकतो। तर रांगोळी पण कमी जागेत काढली जाते, त्याचप्रमाणे ही रांगोळी कमी वेळात देखील काढून होते। तुम्ही या रांगोळीमध्ये कलर नाही भरला तरी चालेल, रांगोळी अशी पण खूप छान दिसते।
तर या रांगोळीसाठी आता मी कलर भरून घेत आहे। रांगोळीमध्ये कलर नाही भरला तरी पण ती रांगोळी अतिशय दिसायला खूप छान दिसते। तर इकडे ग्रीन कलर भरलेला आहे। तर मी सर्व ठिकाणी एकच कलर भरून घेत आहे। तर तुम्ही ऑरेंज, रेड, येलो किंवा पिंक कोणता पण कलर जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो कलर तुम्ही भरू शकता किंवा व्हाईटची पण शेड तुम्ही यामध्ये भरू शकतात। तर अशा पद्धतीने खूप छान छान रांगोळ्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि ते पण स्टेप बाय स्टेप आपण समजून घेतलेल्या आहेत। तर नक्कीच त्या पण रांगोळ्या तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मागचा जो बेलपत्राचा आणि डमरूची मी बॉर्डरची रांगोळी काढली होती ती देखील तुम्ही नक्की जाऊन बघा। त्याच पद्धतीने जर चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।